गुड मॉर्निंग. आणि सकाळची सुरुवात गुलाबांच्या फुलांच्या दर्शनाने. सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि मी टेरेसवर आले म्हणजे काम होतं दुसरंच. आणि फुलं बघितल्यावर इथे आपोआप कॅमेरा चालू झालेला आहे. खूप दिवसांनी असं व्हिडिओ बनवते टेरेसवरती येऊन. तर बघा जेवढे गुलाब कट करून लावलेले त्या सगळ्यांना आता गुलाब फुल मस्त फुललेले. हे गावठी गुलाब. आणि आज ऊन पडले चांगलं. तिकडे 2, हा इथे एक, तो छोटा एक. इकडे लिंबूचं झाड, लिंबू पिकलेलं आहे मस्तपैकी. तो आता पडल्याशिवाय मी काढत नाही खाली तो, त्यामुळे आता तो काय काढायचा नाही आहे. लिंबाचं झाड. आणि तर गोकर्णाची फुलं. हे बघ वेल कसला फुल आहे मस्तपैकी. इतकी फुलं आलीत ना ह्याला, छानपैकी मस्त अशी फुलं आलीत सगळे. तर थोडंसं काम होतं वरती म्हणून आले आणि इथे झाडं बघत राहिले. झाडांना पाणी पण घालते. ही इकडे कशी एका साईडला ठेवलेत, म्हणजे इथे त्यांना जास्त पाऊस लागू नये म्हणून ठेवले. ते म्हणून मध्ये मध्ये थोडं पाणी घालायला लागतंय. तुम्ही म्हणाल एवढा पाऊस पडतोय आणि पाणी कशाला घालताय, तर त्याचं कारण ही पावसात भिजत नाही आहेत. एका साईडला ठेवलेली याची, म्हणजे तिकडे ती त्यांना काय पाणी घालायला लागत नाही. हे इकडे लिंबाचं झाड, कडुलिंबाचं. ते पण ह्या वातावरणात पावसाळ्यात चांगलं येत नाही, म्हणून ते पण असं पत्र्याखाली ठेवलं. आणि हे पण याला जास्त पाणी नको म्हणून साईडलाच ठेवले. हे पावसाचंच पाणी साठवलेलं ह्या डाबड्यात. असंच वर आलं की पाणी घालायला होते झाडांना. ही सगळी कोरफड थोडंच पाणी घालते, कारण कसं आहे पाऊस आहे, फक्त इकडे लागत नाही म्हणून तो घालायचा. हा बघा मुंबई गोवा हायवे. खूप दिवसांनी दाखवते तुम्हाला. व्हिडिओ बनवायला तसा वेळ नाही आणि मूडही नव्हता, असं ते झालेलं दोन्ही. आणि मग आज कसं म्हटलं तुम्ही, मूड आहे काय, तर होय. छानपैकी असं मूड आहे. वातावरण पण चांगलं आहे, श्रावणातलं वातावरण, ऊन पावसाचं. हिरवंगार सगळं दिसतंय. आणि तिकडे एक नवीन बंगला झाला आहे. त्या बंगल्यात पण मी जाऊन आले. त्या भाभी आहेत एक राजस्थानीवाले, काही UP वाले. हा बघा इकडे हायवे आणि ढग असे आहेत. आज काही पावसाचं वातावरण नाही आहे. तिकडे सापळेश्वरम आणि गाड्या आलेल्या उतरत आहेत, मला वाटतं गाड्या दिसत आहेत त्याच्यातनं. 2 व्हीलर आले बघा त्या, आणि ते उतरत आहेत कंटेनरमधनं. आज मंगळवार, त्यांची काल सुट्टी होती, काल शांत होतं सगळं. तर असं हे आमच्या टेरेसवरचं नजारा. आणि गुलाब फुले, सदाफुली पण फुललेली आहे. आणि भरपूरशी कोरफड. हा गुलाबी कलरचा गुलाब आहे. हा पण गावठीच गुलाब आहे. हे बघा एकदम 2 आलेत ना, मस्त वाटतं हेच असं मस्तच. तर असं हे ऊन पडलेलं आहे. आणि आमचा आहे सोलर पाण्याचा. इकडे हे लाईटचं सोलर पण बसवलेलं आहे मे महिन्यात. म्हणजे मार्चपासून आमची लाईट चालू झालेली आहे. तर बघा कशी आहे ती. हा इकडे एक असा गुलाब. आणि मेन गोकर्णाची फुलं खूप छान वाटतात. जिना बनवलेलं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर बघा हे एक फूल अगोदर येऊन सुकून खाली पडले, आणि आता ही 2 अशी मस्तपैकी ताजी असं गावठी गुलाबला असे एवढे एकत्र गुच्छ येतो असा गुलाबांचा फुलांचा. भारी वाटते. मोगऱ्याचं फुल अजूनपर्यंत फुलत होतं, आता नाही आहे. तर चला बघा कसा वाटतोय व्हिडिओ.